हे गाईज वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. तर भावना तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या पृथ्वीभाऊच्या छोट्याशा मिनरल ब्लॉगमध्ये. तर काही विषय असा झाला आहे की एवढ्या सकाळी तुम्ही माणसाला एवढ्या सकाळी हा ब्लॉग का करत आहे, कारण का भावाने वेळ खूप कमी असल्यामुळे आपल्याला जेव्हा वेळ भेटेल थोडी झोपमोड होईल आपली अशात, थोडं आपल्याला लवकर उठावं लागते नाही का. पण विषय कसा आहे गाईज, लवकर उठू आपण सगळं करू म्हणून आपण थोडं ब्लॉगमध्ये आपले चेंजेस घेतले आहे. आपण टायमिंगमध्ये पण आपला रोजचा टायमिंग आहे तोच टायमिंग आहे ब्लॉग अपलोड करायचा. ऑलरेडी टायमिंगमध्ये कुठलाही प्रकारचा बदल केलेला नाही. टायमिंगमध्ये आपल्या काही बदल झाला नाही, फक्त आपल्या ब्लॉगचं बनत होतं आपण त्याच्यामध्ये चेंजेस झालेले आहे. तर भावांना तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटायले कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त आपले व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. कारण का तुम्ही जितका सपोर्ट करता भावांना तेवढी माझी मेहनत कमी कमी होत जाणार आहे, तेवढं माझ्या मेहनतीला लवकर लवकर फळ येणार आहे. म्हणून आपल्या पृथ्वीभाऊला सपोर्ट करा. पृथ्वीभाऊचे पण ब्लॉग तुम्हाला आता मी तुम्हाला सांगतो, मी पण कंटेंट ब्लॉग बनवायला कंटेंट लागते ना, बरोबर ना. मी पण कंटेंट आणू शकतो शोधून. कंटेंट आणायला काय मला काय नको नाही, पण मला सगळं सोडून द्यावं लागतं. हे आता जे मी करतो आहे स्पर्धा परीक्षा, हे सगळं सोडून द्यावं लागतं. मग मला नुसतं फिरावंच लागेल. हाय गाईज मी आज पुण्याला आलो आहे, हाय गाईज मी आज ह्या टेकडीला आलो आहे, हेच करावं लागलं मला. मी माझं कसं आहे कॉमोमध्ये चालू आहे, पार्ट टाईममध्ये हे ठेवतो मी, म्हणजे सिलेबस तर करतो आणि त्यासोबत हे ठेवतो. जर का मी तिकडं सक्सेस नाही झालं तर मला इकडं तरी भेटावं, म्हणून मी आतापासूनच ब्लॉग पण चालू केला. तर भावांनो, आपले व्हिडिओ कसे वाटते थोड्याफार कमेंटमध्ये पण सांगा जा. लाईक कर जा, शेअर कर जा आणि कमेंट काय पण टाकू नका, चांगलंच कमेंट टाका. तर पब्लिक आता सकाळचे वाजले 5 आणि 5 वाजता आपण उठून बसलो आहे, कारण का आपल्याला जायचं आहे लॅबला. 5 ते नाही सॉरी, आपल्याला जायचं आहे ग्राउंडला. सकाळी लॅबला नाही जात, आपल्याला जायचं आहे ग्राउंडला आणि ग्राउंड झाल्यानंतर पुन्हा जायचं आहे नाश्ता करून आपल्याला लॅबला. तर भावना मला ॲक्च्युली मला बोलता पण येणं गेलं, एवढी एनर्जी डाऊन झाली ना, खूपच 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 म्हणजे काय खूपच एनर्जी डाऊन झाली. तर ते आता कशी झाली ते मला पण माहिती आहे, पण विषय काय झाला की आपलं संपायला क्रिएटिन. तर भावना तुम्हाला सांगतो रनिंगसाठी सल्ला सांगतो. आज माझं 1600 आउट ऑफ आहे भाई गाईज. 5-5मध्ये मी टायमिंग देतो 1600चा. 100 पण आउट ऑफच आहे माझं, फक्त माझं जात नाही गोळा. तर गोळ्यासाठी तर तुम्हाला जिम वगैरे तुम्ही लावून करू शकता गोळा, पण मी रनिंग आउट ऑफ कशी केली ते तुम्हाला सांगतो. भावना सगळ्यात रनिंगवर इफेक्ट करणारा औषध म्हणजे क्रिएटिन. वेलकोरचं क्रिएटिन घ्या भावना, तुम्हाला सगळ्यात जास्त परिणाम सगळ्यात जास्त परिणाम भेटून जाईल तुम्हाला वेलकोरचं क्रिएटिन घेतल्यामुळे. तर गाईज माझा सल्ला आहे की तुम्ही पण वेलकोरचं क्रिएटिन घ्यावं असा माझा सल्ला आहे. आणि त्यासोबतच बस वेलकोरचं क्रिएटिनमध्ये होऊन जाईल. आणि जर का तुमची तब्येत खूप डाऊन असेल, तुमच्या शरीरामध्ये एनर्जीच नसेल, तर भावना तुम्ही हे पण घेऊ शकता, प्रोटीन पण घेऊ शकता. थोडंफार प्रोटीन घ्या. आणखीन म्हणजे प्रोटीन घ्या, ड्रायफ्रूट्स घ्या, थोडे फ्रूट्स खा. सकाळी सकाळी फळांचं ज्यूस घ्या. तुम्ही हे पण घेऊ शकता, फळांचं ज्यूस पण घेऊ शकता तुम्ही. असे वेगवेगळे पदार्थ तुम्ही घ्या आणि करा भावांनो. कारण का तुम्हाला खरं सांगतो मी, आता सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये भरती पडेल गाईज, आणि थोडीफार नाही तर परत 21,000ची भरती पडणार आहे. म्हणून भावांनो, तुम्ही जिद्द करा, चिकाटी करा आणि मेहनत करा. एवढंच मला सांगणे माझं पृथ्वीभाऊकडून. तुम्हाला होऊन जाईल तुमचं पण. जर का तुम्ही पोलीस भरती करत असाल, माझे व्हिडिओ बघत असाल तर तर तुम्हाला पोलीस भरतीमध्ये उतरायचं म्हटल्यानंतर खूप सोपं आहे गाईज. सिलेबस पण थोडाच आहे. 4 महिन्याचा सिलेबस असतो, 4 महिन्यातच कवर होत असतो सिलेबस. परत 4 महिन्यात परत रिपीट होत असतो, म्हणून सिलेबस पण खूप कमी आहे. क्लासेस लावा. ऑलरेडी मी पण लावलेलेच आहे. तर भावना क्लासेस लावा, काय करायचं ते करा. पण हेच वय आहे, एकदा हे वय निघून गेलं ना गाईज, नंतर मेहनत तुम्ही जरी पडले ना, मी 12 घंटे मेहनत करेल तरी होणार नाही तुमच्यानं. फक्त 4-5 घंटे करू शकाल तुम्ही, ते पण आरामाचं काम. जर का हे वय निघून गेलं, आता हे वय आहे, आता हे वय आहे गाईज मेहनत करायचं. तुमच्याकडून 12 नाही, दिवसाचे 24 घंटे जरी मेहनत करून घेतली तरी तुमचं शरीर तुम्हाला साथ देतं, कारण का तुमचं वय आहे मेहनत करायचं. म्हणून भावांनो, मेहनत करा. मग आज जर मेहनत केली तर बसून खायच्या वयामध्ये तुम्ही बसूनच खाताल, आणि जर आज जर बसून खाल्लं तर बसून खायच्या वयामध्ये तुम्हाला कमवायला जावं लागेल. म्हणून गाईज, मी थोडा वयाने लहान आहे
माझी बुद्धी पण लहान आहे, पण जेवढं कळतं तेवढं मी कॅमेऱ्यासमोर रोज रोज बोलतो. माझ्याने जेवढं बोलणं शक्य आहे, जेवढं काही मी करू शकतो मी तेवढं रोज कॅमेरा घेतो आणि रोज करतो. आता विषय काय झाला आहे, आपल्याला व्हिडिओ बनायला येत नाही, टायमिंग भेटायला, म्हणून आपण जेव्हा कॅमेरा हातात येईल तेव्हा आपण केलाय चालू. म्हणून आपल्या टायमिंग आता ते बघणं असेल, आपले व्हिडिओ फक्त 3-4 मिनटाचे आहेत, कारण का आपल्याला टायमिंगच नाही ना पब्लिक. म्हणून भावांनो, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. भेटू आपण आता अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच.